अमरावती जिल्ह्यातील एका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती। या प्रकरणी 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी 5 आरोपींना अटक सुद्धा केली। या पार्श्वभूमीवर क्रांती सेनेचे अध्यक्ष रितेश तेलमोरे यांच्या नेतृत्वात 12 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देत प्रकरणाची सखोल चौकशी करून ते जलद गतीने न्यायालयात चालवावे अशी मागणी करण्यात आली। पीडित मुलगी 10वी शिक्षण घेत असून तिचे वडील नसल्याने ती आईसोबत राहते, त्यामुळे तिच्या भविष्याकरिता शासनाकडून सहानुभूतीपूर्वक आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी क्रांती सेनाचे रुपेश तायडे, करण भगत, हर्ष मोहोळ, गोविंदा भगत, आलोक जेथे उपस्थित होते। जय भीम, जय शिवराय। मी रितेश तेलमोरे, क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। आज दिनांक 12/2/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदनाचे स्वरूप असे आहे का 9/2/2026 रोजी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका गावामध्ये एका नाबालिक मुलीवर बलात्कार झाला। त्या बलात्कारामध्ये 5 ते 6 जण सहभागी होते। सामूहिक बलात्कार झाला। त्यामध्ये पोलिसांनी त्या आरोपींना अटक केली आहे। आरोपीला अटक करून केले असता हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावं व त्यांना लवकरात लवकर न्याय भेटावा व या नराधमांना फाशी शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की या पीडित परिवाराला लवकरात लवकर शासनाकडून जी सहायता पाहिजे ती सहायता देण्यात यावी असं एक साहेबांना बोलणं झालं। लवकरात लवकर जर याचा निर्णय नाही लागला किंवा यामध्ये कोणती तपासामध्ये जर कोणी हस्तक्षेप किंवा घाईघाई झाली तर क्रांती सेना येथे तीव्र व उग्र आंदोलन करेल। त्यामध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा जर पुतळा जाळाचा काही काम पडला आम्हाला, आम्ही तेही पण करू।